राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या बापजात्यांनी कधी नांगर फिरवलाय का? अहो आम्ही जेव्हा फिरवू ना तेव्हा तो सोन्याचा नांगर फिरवू, तुमच्यासारखा गाढवाचा नांगर नाही फिरवणार. आणि मग मला प्रश्न विचारायचे आहे, बापजादेच काढत असाल ना आमचे, मग अजित पवारांचे बापजादे काय डब्ल्यूची ग्रेस बरोबर क्रिकेट खेळायचे काय? यांचे सगळे अगोदरचे बापजादे सगळे रणजी ट्रॉफी वगैरे खेळलेले आहेत. तुम्हाला कधीपासून क्रिकेट खेळायला लागलं? बरं ह्यांना वाटायला त्या विषयातलं कळलं. मग मी म्हटलं ना आम्ही नांगर फिरवला की नाही फिरवला, चला फिरवू. पण बारामतीमध्ये राहून मुंबई पुण्याचं स्क्वेअर फुटाचं गणित कळलं ना, जमिनीचे व्यवहार कळले ना, मग आम्हालाही शेती कळेल. किती वेळ लागतो त्या गोष्टीला? आम्ही शेती करू देखील, काळजी करू नका. बरं तुम्हाला शेती कळते ना, तरी शेतकऱ्यांची भावना कळत नाही. आम्ही शेती नाही ना करत तरी आम्हाला शेतकऱ्यांची भावना कळते की नाही. मग आता महत्वाचं काय? क्लार्क होण्यासाठी परीक्षा द्यायला लागते, पोलीस होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते, पण गृहमंत्री होण्यासाठी परीक्षा द्यावी लागत नाही. काहीच जमलं नाही म्हणून राजकारणात आलो असा हल्लीचा नेत्यांचा ट्रेंड आहे. हे किती काळ आपण चालून घ्यायचं असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी केला. या देशामध्ये बघा, क्लार्क क्लेरिकलचा माणूस, एका क्लार्कची परीक्षा होते क्लार्क होताना, पण पंतप्रधानाची होत नाही. पोलिसांची परीक्षा होते पण गृहमंत्र्याची होत नाही. पोलिसांना आमच्या माझ्या मराठी बांधवांना पोलीस भरतीसाठी बोलवतात. कार खाती काढली खाती राव बा सरळ. हाईट मोजतात पोलिसांची, किती हाईट आहे? महाराज पाटलांची का नाही हाईट मोजत? ते आपलं एवढंच. आणि पोलिसांची हाईट मोजतात. हाईट किती, छाती किती. अरे जे प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करणार, त्यांच्या परीक्षा घेणार, त्यांच्या छात्या मोजणार, त्यांच्या उंची मोजणार, आणि बाकीच्यांचं काय करायचं? या सगळ्या असल्या गोष्टींमुळे याचं वाटोळं झालं. राज्याचा विस्तार करायचा, शहरांचा विस्तार करायचा. मला माहिती आहे आज हे काय महानगरपालिकेच्या निवडणुकीचं भाषण नाही माझं, त्याला वेळ अजून. ते वस्त्राला धार काढणं चालू आहे माझं अजून ते घरी. आज म्हटलं जरा थोडं बिनवस्त्याची काय होते का बघून घेऊ, म्हणून मी आज म्हटलं आज मध्ये येऊन गेलो. काही गांभीर्याने काही गोष्टी पाहणं. तिकडे कापसाच्या भावासाठी तिकडे आमचा शेतकरी तडफडतोय, मध्यंतरी साखरेच्या भावासाठी इथे सगळं तडफडले. एकदा विश्वासात घेऊन बसायला तर ना, काय प्रॉब्लेम काय तुमचा? जी लोक येतील त्यांना वस्तुस्थिती पण सांगा, त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल. या एसटीच्या सारख्या ठिकाणी, आरेच्या सारख्या ठिकाणी चांगली काही तज्ज्ञ खास माणसं लावा त्याच्यावरती, नाहीतरी फालतू समित्या नेमतच असतात ना कुठच्याही गोष्टीवरती. मी जे इतके दिवस जे सांगत होतो ना की हे आपली लोकसंख्या बाहेरून परराज्यातनं वाढवतात, या उत्तर प्रदेश, बिहार आणि या सगळ्या भागातनं येत आहेत, हेच तुम्हाला एके दिवशी तुमच्या इकडे येऊन ताकद दाखवतील. आता काय केलं या निरुपम या लोकांनी? आज मुंबईत केलंय, उद्या हे पुण्यात होईल, उद्या हे ठाण्यात होईल, हे नाशिकमध्ये होईल, हे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी होईल. हे सगळीकडे आपलं डोकं वर काढतायत. मी तुम्हाला खरंच सांगतो, हा काय देश तुटावा, हा देश तोडावा हे माझा उद्देश नाही, मनात पण कधी माझा विचार येणार नाही. हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण इकडचा जर महाराष्ट्रामधला जर समजा कोणी उठला आणि कोणी काही बोलला की त्यांना तुम्ही काठ्या उगारणार, लाठ्या उगारणार, आणि बाहेरचा जर समजा कोणी बोलला की आमच्या उत्तर भारतीय लोकांवरती मुंबई अवलंबून आहे, एके दिवशी आम्ही मुंबई बंद करून टाकू, त्याला कोपऱ्यात घेता आणि गोंजारता रे.
उद्या तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी जर उद्या तुम्ही रस्त्यावरती आलात तर तुम्हाला नोकऱ्यांमधनं काढून टाकणार, तुम्हाला लाट्या काट्या दाखवणार, तुमच्यावरती केसेस टाकणार. आणि ह्यांनी काहीही येऊन केला, महाराष्ट्रामध्ये नंगानाच केला, ह्यांना कोणी काही बोलणार नाही. काय नातेवाईक लागतात?